आता सांगितलं थोडक्यात की बिफोर अंडरस्टँडिंग द पर्टिक्युलर ड्रग यू नो द व्हॉट स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द पर्टिक्युलर ऑर्गन. ठीक आहे. तो आपला जो काही 7वा चॅप्टर आहे डिप्लोमा फार्मसी मधला काय ड्रग्स ऍक्टिव्ह ऑन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. त्यात तुम्हाला 3 आहेत. एक आहे अँटी अरिथमिक आहे, एक अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स आहेत आणि जो तिसरा आहे तो काय आहे अनालिसिक नाही नाही अंजायना अँटी अंजायनल ड्रग. रिपीटिंग पहिला अँटी अरिथमिक ड्रग आहे. ठीक आहे. दुसरा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे आणि अँटी अंजायनल. अँटी अंजायनल एकच आहे सॉर्बिट डायनायट्रेट. ओके. या केसमध्ये आहे बरेचसे पण यामध्ये एकच ड्रग आहे फिनेंटॉइन सोडियम अँटी अरिथमिक आहे. ओके. आणि अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये कॅप्टोप्रिल आणि प्रोप्रेनॉल ते दोन ड्रग स्टार ड्रग आहे. ठीक आहे. ठीक टिल स्टार्टिंग तो आता आपण हा पार्ट घेऊया अँटी अरिथमिक ड्रग. ठीक आहे. तर व्हॉट इज माय अँटी अरिथमिक ड्रग बघूया. आहे का खाली गेलं. ठीक आहे चला काय अडचण नाही चेंज करून डोंट वरी. बघूया काय म्हणते अरिथमिया. अरिथमिया व्हॉट इज मीन बाय अरिथमिया. काय काय आहे डेफिनेशन बघा बरं. डिस्टर्बन्स इन कार्डियाक रिदम. डिस्टर्बन्स इन कार्डियाक रिदम. एका रिदमनी एक काम करतं रिदमनी कार्डियाक काम करत आहे और किंवा हार्टबीट डिस्टर्ब झाला आहे. कार्डियाक रिदम डिस्टर्ब झाली आहे किंवा हार्टबीट झाली आहे. का बरं. ड्यू टू कंडक्शन इश्यूज. कंडक्शन इश्यूज. बर एक सेंटेन्स आहे फक्त समजतंय का. काय म्हणत आहे की जे कार्डियाक फंक्शन आहे फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रक्चर ऑफ कार्डियाक HAP फर्स्ट इयर ठेवा. इकडे बघा काय असणार आहे 4 चेंबर आहेत. तो वरचा भाग आहे त्याला ॲट्रियम म्हणतात. येस ऑर नो. आणि जो खालचा भाग आहे त्याला वेंट्रिकल म्हणतात. येस. कधी लक्षात ठेवायचं आपली जी राईट साईड आहे ना आपली राईट साईड डायग्रामची लेफ्ट साईड असते. तो हा लेफ्ट पार्ट आहे हा राईट पार्ट आहे. बरोबर. आता बघा याला म्हणतात राईट ॲट्रियम आणि याला म्हणतात लेफ्ट ॲट्रियम. याला म्हणतात राईट वेंट्रिकल याला म्हणतात लेफ्ट वेंट्रिकल. आता रिव्हिजन देतो तुम्हाला फर्स्ट HAP. ते समजत नाही समजेल. बघूया आता काय म्हणतो आहे ते काय म्हटलं आहे की हार्ट आहे. हार्टचे 4 चेंबर आहेत खरं 2 आहेत ॲट्रियम आणि काय वेंट्रिकल. मग त्याचे 2-2. ओके. मग का बरं फरक आहे दोघांमध्ये. जो राईट साईडचा ॲट्रियम आहे आता माहिती आहे म्हटलं हार्ट काय छोटा ऑर्गन आहे. तो काय करतो पंपिंग कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्सेशन. बरोबर समज इथपर्यंत. मग काय त्याचं हार्टचं फंक्शन एकच आहे कॉन्ट्रॅक्ट टू रिलॅक्स. ओके. कारण की पंपिंग पंप झालं नाही ब्लड वाहणार सॉरी ब्लड कसं वाहणार बॉडीमध्ये तो कसं होणार ब्लड सर्क्युलेशन कसं होणार. ब्लड चॅप्टर शिकलात की नाही. ब्लड मध्ये काय 2 पार्ट असतात. काय काय असतात सेल्स आहेत. ठीक आहे. आणि बाकीचे पार्ट्स काय आहेत त्याच्यामध्ये काय आपलं सिरम नॉट सिरम हा ब्लड मध्ये काय आहे सिरम आहे प्लाझ्मा. ब्लड कंटेन वॉट RBC WBC अँड प्लेटलेट सेल्स आहेत. एक आणि काय पार्ट आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा काय काय असतं काय काय असतं न्यूट्रिशन मटेरियल आहे विटॅमिन्स आहे. ओके. ऑक्सिजन आहे गॅसेस फॉर्म मध्ये आहे हो की नाही जे प्रत्येक बॉडी ऑर्गनच्या पेशींपर्यंत पोहोचलं पाहिजे. नॉट समजते का समजतं. पण हे पोहोचण्यासाठी काय ब्लड सर्क्युलेट झालं पाहिजे ना बॉडीमध्ये. मग ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी हार्ट का होतो पंप आहे. कळलं इथपर्यंत. हार्ट जर पंप झाला नाही तर ब्लड सर्क्युलेट होणार नाही. ब्लड सर्क्युलेट झाला नाही तर पुरेसे नाही. बेसिक कळलं. परत या आता मला सांगा हे आपल्याला माहिती आहे की जो राईट साईडचा पार्ट असतो हार्टचा त्यामध्ये इम्प्युअर ब्लड असतं आणि जो लेफ्ट साईडचा पार्ट आहे हार्ट मध्ये त्यामध्ये प्युअर ब्लड आहे. इम्प्युअर अँड प्युअर हे माहिती आहे तुम्हाला. बर प्युअर ब्लड म्हणजे काय इट इज ऑक्सिजनेटेड ब्लड ह्यामध्ये ऑक्सिजन आहे. आणि इम्प्युअर म्हणजे काय इट इज डिऑक्सिजनेटेड काय इथे CO2 कंटेंट आहे विथ ऑक्सिजन. इथे ऑक्सिजन इथे CO2 कंटेंट ब्लड आहे. अंडरस्टूड. ऑक्सिजन इम्प्युअर प्युअर. नाव आता मला सांगा इथं माहिती आहे ना तुम्हाला हा फ्लो माहिती आहे. आता मी त्यात डिटेल जात नाही HCPचा पार्ट आहे. आता मला सांगा ते काय होतंय बीट होतंय पंप होते ना काय होतंय कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतंय कशामुळे
कळलं नाही कळला? कशामुळे हे सगळं घडतं त्यामध्ये? हार्टबीटमुळे. पण हार्टबीट होतं का बरं? कशामुळे होतं? होतं का बरं कळलं? पंप होण्यासाठी, ब्लड फ्लड होण्यासाठी. पण हे घडतं कोणामुळे? हार्टमध्ये घडतं कोणामुळे? कंडक्शन सिस्टीम. बरोबर. व्हॉट इज कंडक्शन सिस्टीम? वर्ड काय यूज केलेला आहे? तिचं पण झालं आहे कार्डियकची रिदम. रिदम म्हणजे काय? एक रिदमनी काम करते हृदय. काय? कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. हार्टबीट 72 पर मिनिट इन नॉर्मल ह्युमन बिंग. माहिती आहे नॉर्मल आहे. ही रिदम चालू आहे, रिदमनी काम चालू आहे. आता ही रिदम काय आलेली आहे? डिस्टर्ब झाली आहे. जास्त असते हार्टबीट जास्त झाले, नॉर्मलपेक्षा कमी किंवा जास्त. कळलं? जे काय कार्डियक रिदम मध्ये काय डिस्टर्बन्स झाला, त्याला म्हणतात अरिदमिया. अरिदमिया, अरिदमिया, रिदमनी काम करत नाही आहे हार्ट. अंडरस्टँड? किंवा डिस्टर्ब झालाय हा अरिदमिया, ही रिदम काय बिघडली आहे? कंडक्शन सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. हार्ट मध्ये काय आहे? कंडक्शन सिस्टीम आहे. कळते का? ही कंडक्शन सिस्टीम काय करते? हार्टबीटला काय करते? हार्टबीट कार्डियकला कॉन्ट्रॅक्ट करते, रिलॅक्स होते. हे काय आहे ते का? असं आठवतंय काय? ज्या ठिकाणी ओपनिंग असते, इन्फ्लुएन्झा आता त्यात जात नाही डिटेल. ते इथे काय आहे? एक नोड असतो, त्याला म्हणतात एस ए नोड. ओके. त्याच्याच खाली इथे वेंट्रिकल जस्ट इथे दुसरा एक नोड असतो, त्याला म्हणतात ए व्ही नोड. ठीक आहे. मग खाली बंडल ऑफ हीज, HAP आहे, असं डीप जात नाही. बंडल ऑफ हीज. आणि ती काय होते? तिला काय होतं? फाट्या फुटतात. ओके. डिवाइड होते लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. राईट साईडला डिवाइड, लेफ्ट साईड डिवाइड होते. ठीक आहे. त्याला म्हणतात पर्किंजन फायबर. हे 3 पार्ट आहे. कंडक्टिंग सिस्टमचे 3 ते 4 पार्ट आहे. त्यात दोन महत्वाचे नोड. एक आहे एस ए नोड, ॲट्रियम जवळ आहे, टॉप साईडला आहे, राईट ॲट्रियम मध्ये आहे. त्याच खाली वेंट्रिकल जस्ट वर आहे एव्ही नोड. ओके. आणि मग वेंट्रिकल मध्ये काय होतं पुढे? ट्रॉफीज अशी एक पर्टिक्युलर चेन टाईप असणार आहे. ठीक आहे. वेन टाईप. मग ती पण डिवाइड रीड. ठीक आहे. बस इथपर्यंत पार्ट ऑफ एन एस. कळलं इथपर्यंत? हा सांगा. ऑटोनॉमिक म्हणजे काय? ऑटोमॅटिक. ओके. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कशा काम करते? जी गोष्ट आपल्या इच्छेवर चालत नाही. कळलं? ते आपल्या इच्छेने चालणार आहे का? नाही. आपण रेल्वे काम केलं, आज तू आराम कर, 2 मिनिटं आराम कर, असं आपण त्याला म्हटलं, त्याने आराम केला तर आपला हे राम राम बोलो. कळलं की नाही कळलं? हे काय आपल्या विलवर डिपेंड नाहीये. श्वासोश्वास आपल्या विलवर डिपेंड आहे का? नाही. तो ऑटोमॅटिक घडतोय, आपल्या इच्छेवर काम नाही करत. पण ते ऑटोमॅटिक घडणं सिस्टीम आहे. एनएस. ओके. त्यात जात जेव्हा आपण एनएस बघू तर मध्ये बघू. राईट ना? हे दोघं नोड आहेत ना, एस ए नोड, एव्ही नोड. ओके. मग नोड ऑफ इज पर्क्शन फायबर. these आर दी पार्ट ऑफ कंडक्शन सिस्टीम. लक्षात द्या. काय होतंय या ठिकाणी? ह्या साईडला परत जागा पाहिजे. हे एस ए नोड, खाली थोडं एव्ही नोड, खाली पर्क्शन फायबर. लक्ष द्या. आता हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं कंडक्शन सिस्टीम मध्ये, त्याच्यामुळे होतं. काय होते? एस ए नोड 4 स्टेज असतात. नंतर बघू. एस ए नोड इथे सुरू होतात वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. काय शब्द वापरला आहे? काय सांगितलंय? वेव्ह तयार होते, निर्माण होते, ऑटोमॅटिक वेव्ह.
वेव कसली आहे? कॉन्ट्रॅक्शनची. कळते का? ही वेव कुठे आहे? एस ए नोड मध्ये आहे. हा का आहे? एस ए नोड. ते वेव सुरू झाली. लाटा असते की समुद्राच्या ते सुरू होतात आणि किनाऱ्यावर थांबतात. पण एक लाट थांबली पुढच्या ऑटोमॅटिक येतेच आहे ना. थांबली आहे का? लाटा थांबतात समुद्राच्या? नाही. सेम हा का आहे? इथून हा सोर्स आहे ह्या वेव्हचा, ह्या लहरींचा. ह्या वेव्ह स्टार्ट होतात, कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्ज आहेत. मग एस ए नोड कडे त्या पुढे फ्लो होतात, कुठे येणार? त्या जाणार एव्ही नोड कडे. कंडक्शन सिस्टीम जी कंडक्ट करते, जी कॅरी करते, कळलं वाहून नेत आहे. ओके. एस ए कडनं एव्ही कडनं. एस एचा लॉंग फॉर्म काय माहितीये का? स्टायनो ॲट्रियल नोड, नॉट नोड, स्टायनो ॲट्रियल नोड. आणि एव्हीचं काय आहे? ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. स्टायनो ॲट्रियम, स्टायनो आणि ॲट्रियम ॲट्रियम मध्ये आहे. एव्ही ॲट्रिओ वेंट्रिकल, ॲट्री आणि वेंट्रिकलच्या जस्ट जवळ आहे. ॲट्रिओ वेंट्रिकल. ओके. लॉंग फॉर्मला शॉर्ट फॉर्म यूज करा. एस ए नोड, एव्ही नोड, सिंपल. आता बघा, ही वेव कुठे आली? आता एव्ही नोड कडे आली. इथपर्यंत कळलं? बर. आता ही जी वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे ती कुठे आहे? हार्टच्या वरच्या भागामध्ये आहे. कुठे आहे? वरच्या भागामध्ये आहे. ॲट्रियम मध्ये आहे. आता ही वेव कुठे आहे? पहिले ॲट्रियम मध्ये. कळलं की नाही कळलं? वेव कसली आहे? कॉन्ट्रॅक्शनची. कॉन्ट्रॅक्शनची. बर. ते ही वेव कुठे पुढे कंडक्ट करणार, ती सिस्टीम कंडक्ट करेल. कुठे जाईल ती आता? बंडल ऑफ हीज कडे जाईल. म्हणजे इथे आली. ओके. इथून पास होईल, ही बंडल ऑफ हीज पास होईल. जाऊन काय ती काय जाईल पुढे? पर्किंग फायबर राईट लेफ्ट साईड जाईल. ही वेव आता ह्या साईडला गेली, ह्या साईडला गेली. काय? हा पार्ट कसला आहे? वेंट्रिकलचा. आता वेव कुठे पोहोचली? वेंट्रिकल मध्ये. इथपर्यंत कळलं? सिंपल. तो सिंपल कोण सांगण्याचा प्रयत्न करतोय. झालं. पहिले एस ए नोड मध्ये वेव ऑफ कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट झाली. एस ए नोड कडनं ती एव्ही कडे गेली, एव्ही कडनं ती पीच कडे गेली, ती वेंट्रिकल कडे गेली आणि हे काय पीएफ वर्किंग फायबर वेंट्रिकल पार्ट राईट लेफ्ट वेंट्रिकल कडे पसरली. मला सांग, आता व्यवसायात पहिले कुठे निर्माण झाली? कुठल्या पार्ट मध्ये? ॲट्रियम मध्ये. येस ऑर नो? वेव कसली आहे? कॉन्ट्रॅक्शनची वेव आहे. काय? ॲट्रियम गेट कॉन्ट्रॅक्ट. ॲट्रियम आता कॉन्ट्रॅक्ट झाले. येस ऑर नो? आता ती वेव हळूहळू कुठे गेली? बंडल ऑफ हीज कडे गेली आणि कुठे गेली? पर्किंग फायबर कडे गेली. आता वेव कसली आहे? कॉन्ट्रॅक्शनची. कोण कॉन्ट्रॅक्ट होईल? वेंट्रिकल विल कॉन्ट्रॅक्ट. दोन स्टेप. ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट. हे समजलं? वाय कॉन्ट्रॅक्ट? बिकॉज ऑफ व्हॉट? प्रेझेन्स ऑफ व्हॉट? वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन. तर आता मला सांगा, हे दोघं जे पार्ट आहे ॲट्रियम आणि वेंट्रिकल ॲट ए टाइम एकाच वेळेस कॉन्ट्रॅक्ट होतील? शक्यच नाही. कळलं की नाही कळलं? तर दोघं एकाच वेळेस कॉन्ट्रॅक्ट झाले तर ब्लडचा संबंध राहणार आहे ना. काय? वरचा पार्ट आहे ॲट्रियम, खालचा पार्ट वेंट्रिकल. जेव्हा वरचा पार्ट कॉन्ट्रॅक्ट असेल तेव्हा खालचा पार्ट काय? रिलॅक्स आहे. का? कारण की वरून कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर जे ब्लड वर आलं आहे ते खाली यायला पाहिजे की नाही? तर नो, ॲट्रियम कडे ब्लड येणार, तो कॉन्ट्रॅक्ट होणार, वेंट्रिकल कडे ब्लड पाठवणार. कळलेपर्यंत? ओके. म्हणजे ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट. ओके. मग वेंट्रिकल त्यावेळेस काय? रिलॅक्स आहे. फर्स्ट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट, त्यावेळेस सेकंड काय आहे? वेंट्रिकल रिलॅक्स आहे, ते कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत. कळलं? सेकंड. आता पुढे कोण कॉन्ट्रॅक्ट होत आहे? वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट. तर ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतील का? ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाले, वेंट्रिकल रिलॅक्स. आता वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतील, ॲट्रियम रिलॅक्स होतील. कळलं? कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. हे आहे पंपिंग, हे आहे कंडक्शन सिस्टम. कळलं की नाही कळलं? तीस फोर पार्ट का आहे? त्यावेळेस ॲट्रियम रिलॅक्स आहे. एक कॉन्ट्रॅक्ट होईल तर दुसरा रिलॅक्स असेल, आणि त्यामुळेच ब्लड फ्लो शकतो ना. कळलं? समजलं? कॉल्ड ॲज व्हॉट? टीम. त्यामुळे हार्ट का होत आहे? कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स कॉन्ट्रॅक्ट तो, त्यामुळे ब्लड सर्क्युलेट होत आहे बॉडीमध्ये. क्लिअर? एकदम क्लिअर. एस ए नोड म्हणजे काय? कंडक्शन सिस्टीम मध्ये 4 पॉइंट्स आहे. एस ए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हीज आणि पर्किंग फायबर. हे 4 काय आहे? कंडक्शन सिस्टीमचा पार्ट आहे. बर, हे 4 जण काय करता आहे? ह्या 4 काय करतात? हे 4 स्टेप मानतात. ह्या स्टेप घडल्यामुळेच ब्लड का होतं? फ्लो होत आहे. त्यामुळेच हार्ट कॉन्ट्रॅक्ट होत आहे. अंडरस्टूड? क्लिअर आहे? मला एक प्रश्न, आता तुम्हाला कळलं
की ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट तेव्हा व्हेंट्रिकल रिलॅक्स असतील आणि व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट तेव्हा ॲट्रियम रिलॅक्स असतील, हो की नाही? मग हे रिलॅक्स होण्यासाठी काय करावं लागतं का? वाय दे आर रिलॅक्स? बस एक रिझन आहे की नाव काय आहे ह्या वेव्हचं? वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. अशी वेव्ह ऑफ रिलॅक्सेशन आहे का? नाही. हे मसल आहे ना, हार्ट काय मसल आहे. मग ज्या काय आहे वेव्ह कॉन्ट्रॅक्शन जस्ट एव्ही पार्ट मध्ये असेल, एव्ही ॲट्रियम मध्ये असेल, तर ही जी ही जी वेव्ह आहे ती खालच्या भागात आहे का व्हेंट्रिकल मध्ये? नाहीये, रिलॅक्स आहे. वर कॉन्ट्रॅक्ट काय होत आहे? वेव्ह वर कॉन्ट्रॅक्शनची ना वेव्ह वर आहे. ॲट्रियम काय होतं? कॉन्ट्रॅक्ट होतोय. खाली वेव्ह नाहीये का? एसए कडनं एव्ही कडे आली, वर वेव्ह आहे म्हणून ती वेव्ह काय कॉन्ट्रॅक्शनची, म्हणून वरचा पार्ट कॉन्ट्रॅक्ट होत आहे. त्यावेळेस ती वेव्ह ॲट्रियमच्या पार्टकडनं व्हेंट्रिकल कडे जाते. वर वेव्ह नाही आहे ॲट्रियम कडे, त्यामुळे ॲट्रियम रिलॅक्स आहे, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट. ज्या पार्ट मध्ये ही वेव्ह आहे तो पार्ट कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि हे चालतंय का? रिदमनी चालतं. तर रिदम तो वर्ड वापरला आहे. रिदम कंडक्शन सिस्टीम, ही कंडक्शन सिस्टीम ह्या रिदमनी चालते. ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट, व्हेंट्रिकल रिलॅक्स, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट, ॲट्रियम रिलॅक्स. हे काय आहे? दिस इज द रिदम. आणि ही जर रिदम बिघडली, रिदम बिघडली त्याला म्हणतात अरिथमिया. समजलं? नाही समजलं? शॅल रिपीट एनी पॉइंट? ओके, क्लिअर? तेच काय की आता हार्टबीट होणार, हार्ट कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होणार म्हणजे काय? हार्टबीट 72 बीट नॉर्मल ह्युमन बिंग आहे, माहिती आहे. म्हणजेच काय? हार्टबीट कशामुळे होत आहे? याच्यामुळे होत आहे. ह्या कंडक्शन सिस्टीम फॉल्ट झाला, प्रॉब्लेम झाला शकतो. ओके, हा कॉज इंटरनल आहे, हा डिसीज नाही, हा डिसऑर्डर आहे. डिसऑर्डर या ऑर्डरने काम करत आहे, कंडक्शन सिस्टीम डिस्टर्ब झाली, हा इट इज कॉल्ड एज डिसऑर्डर. त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. काय एसी नोड मध्ये वेव्ह कॉन्ट्रॅक्शन जास्त होत असेल जनरेट, किंवा कमी होत असेल मे बी, किंवा जनरेट होत आहे पण कंडक्शन सिस्टीम काम करत नाही आहे. म्हणजे एव्ही नोडचा प्रॉब्लेम आहे, एव्ही नोडचा प्रॉब्लेम असेल, एसी नसेल, किंवा बंड ऑफ व्हीचा प्रॉब्लेम असेल, कुठला प्रॉब्लेम शकतो? डोंट नो. पण कुठल्या तरी कारणामुळे, कॉजमुळे ही रिदम बिघडली आहे. इट इज कॉल्ड एज व्हॉट? अरिथमिया. हा आहे. मग जे ड्रग हा अरिथमिया ट्रीट करण्यासाठी वापरतात त्यांना म्हणतात अँटी. समजलं? नाही समजलं? क्लिअर? नक्की? एचएपी अजून बऱ्याच गोष्टी आहे. पार्ट ऑफ फर्स्ट ऑफ ऑल एचएपी. एचएपी जर समजलं तर ड्रगची ऍक्शन कळते. ओके, आधार समजला? बरं, काही डाऊट नाही? नक्की? नेक्स्ट पार्ट बघूया. आता ही डेफिनेशन एका लाईन मध्ये होती, पण तो काय आहे अरिथमिया? रिदम बिघडले आहे, काहीतरी कार्डियक रिदम जे करत आहे, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्सेशन जे होत आहे ते बिघडलं आहे, किंवा हार्टबीट बिघडलं आहे ड्यू जी सिस्टीम आहे कंडक्टर सिस्टीम त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. क्लिअर? गुड. नाव टाइप्स ऑफ अरिथमिया दाखवले आहे. ओके, पहिला टॅकीकार्डिया, दुसरा ब्रॅडीकार्डिया. आता बाकी डिटेल जात नाही. ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल फ्लटर, वेंट्रिक्युलर फ्लटर, एक्स्ट्रा सिस्टोल, हे वर्ड्स आहे. हे सगळं कशी आहे का? व्हेरी नॉर्मल. टॅकीकार्डिया बीट्स पर मिनिट किती पाहिजे? नॉर्मल 72 पाहिजे. किती आहे? मोर दॅन 100 आहे. 100 पेक्षा जास्त बीट वाढून गेले, असंच कॉन्ट्रॅक्ट करतो हार्ट, त्यानंतर टॅकीकार्डिया. अपोजिट ब्रॅडीकार्डिया, हार्ट रेट काय कमी झालाय, 60 पेक्षा कमी बीट्स आहेत, 60 पेक्षा कमी बीट्स आहेत. कळलं? समजतंय का? 72 बीट्स पाहिजे पण हार्ट वर्क नाही करत, तर मी काम करत. कळतं? तो प्रॉब्लेम कुठे असेल? तो प्रॉब्लेम कदाचित ॲट्रियम मध्ये असेल, किंवा हा जो प्रॉब्लेम तो कुठे असणार आहे? वेंट्रिकल मध्ये असेल. ठीक आहे, 2 वर्ड्स आहे, फिब्रिलेशन आणि फ्लटर. हे काय गरजेपेक्षा जास्त वर्क वाढला आहे. ओके, आता मी त्यात जात नाही. हे दोन दोन महत्वाचे आहेत, हे कळलं? टॅकीकार्डिया, ब्रॅडीकार्डिया, हे टर्म्स पुन्हा पुन्हा येतील. मग काय? अरिदम आहे, हार्टबीट वाढलं की हार्टबीट नॉर्मलपेक्षा कमी झालं. क्लिअर? इज इट क्लिअर? बर, सिमटम्स काय दाखवले याच्यामध्ये? फटिक, थकवा, डिझिनेस, आळस, जो आपल्याकडे पण असतो, आपला हृदयाचा आजार समजायचं नाही, ठीक आहे, तो वेगळा. ओके, पेशंटचं का का बरं?
काय आहे, रिदम मी काम करत नाही, ऑक्सिजन ब्लड सप्लाय होत नाही. कळलं बघा. सो पेंटिंग चेक करू शकते, ठरवू शकते काही सेकंदासाठी. बर, रॅपिड हार्टबीट आहे, डॉक्टर चेक करता की नाही, ECG काढता की नाही, की नाही. कोरोना काळात सगळे लोक ते रीडर घेऊन बसले होते, हार्ट रेट O2 की नाही जास्त ओके, त्यात जात नाही. शॉर्टनेस ऑफ ब्रीथिंग कमी आहे, चेस्ट पेन आहे, एन्झायटी भीती आहे पेशंट, त्याचे सिम्टम्स आहे नॉर्मल पेशंट. बर, मग दुसरं काय आहे, अँटी अरिथमिक एजंट. सिंपल आहे, आता इथे नाही, आय विल एक्सप्लेन. ड्रग्स और सब्सटन्स और एजंट used in the treatment of angina, not sorry, used in treatment of what? Arrhythmia. Those drugs are called as antiarrhythmic drugs किंवा antiarrhythmic agent. अंडरस्टूड. जे ड्रग सबस्टन्स किंवा जे काही एजंट्स आहे जे अरिथमिया ट्रीटमेंटसाठी वापरतात त्यांना अँटी अरिथमिक ड्रग. व्हेरी सिंपल डेफिनेशन फॉर 1 मार्क. ओके, इज इट क्लिअर? गुड. नाव आफ्टर दिस छोटीशी डायग्राम आहे फ्रॉम द इंटरनेट, नॉर्मल दाखवलं आहे. हार्टचं स्ट्रक्चर आहे. ओके, या ठिकाणी काय आहे, एस ए नोड आहे. ह्या ठिकाणी AV नोड आहे. ओके, इथे बघा बंडल ऑफ व्हीज आहे. ठीक आहे, बघा ॲट्रिव्हेंट्रिकल नोड, आणि मग या ठिकाणी वर्किंगचे फायबर आहे. नॉर्मल नॉर्मल पाहिजे. ओके, तुम्ही वेव्ह कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट झाली ते आता ॲट्रियम मध्ये बघा ही व्हाईट दिसते, ते कुठे आहे, वरच्या भागामध्ये हार्ट कॉन्ट्रॅक्ट, ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट. वेव्ह कुठे गेली, अशी पसरत पसरत एव्ही कडनं बंडल ऑफ व्हीज कडनं वर्किंग फायर कडे, तेव्हा काय होणार आहे आणि कॉन्ट्रॅक्शन वरचा. ठीक आहे, हा नॉर्मल हार्ट रेट. ते आता काय आहे, फिब्रिलेशन इम्पल्स वाढून गेले बघा, ते एस ए नोड काही व्यवस्थित कंडिशन काम करत कसं आहे, हार्ट का आहे जास्त टॅकिकार्डिया वॅडिका लेस दॅन कळलं. त्या कंडिशन आहे, प्रॉब्लेम निर्माण झाला आहे बघा, रॅपिड व्हेंट्रिक्युलर इम्पल्स. इम्पल्स म्हणतात जास्त आहे, रॅपिड होत आहे. कळलं. सगळ्यात जास्त जे कॉन्ट्रॅक्शन आहे ना ते व्हेंट्रिकलचं असतं, म्हणजे संख्येमध्ये नाही. का बरं माहिती आहे का, फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन. कोण सांगेल मला सांगा. ॲट्रियम काय करेल, कॉन्ट्रॅक्ट झालं काय येईल, ब्लड व्हेंट्रिकल मध्ये आलं, येस ऑर नो, बरोबर. पण ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो ना तेव्हा तो ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध पंप करतोय, वरून खाली ब्लड येणं सोपं आहे की नाही. तो फोर्स काय आहे, कॉन्ट्रॅक्शन झालं ते खाली येणार आहे ब्लड. ओके, पण व्हेंट्रिकलला इतकं जोरात पंप करायचंय, फोर्सफुली कॉन्ट्रॅक्ट करायचंय, ते ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध अपोजिटला पंप करायचंय, कळते, वरून खाली पंप करायचंय. सो मोर फोर्सफुल, जास्त वर्क करेल फोर्स. ठीक आहे, त्याला तो जो एक कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर नावाचा एक डिसीज आहे, डिसीज डिसऑर्डर आहे, त्यामध्ये याचं काम आहे. मला ऐकण्याला माहित नाही, ते आय विल एक्सप्लेन, डोंट वरी. कळलं, जस्ट शॉर्ट आहे विथ द हेल्प ऑफ डायग्राम. नेक्स्ट, आता हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही, माहिती पाहिजे. हे तुम्हाला पेपरला कोणी विचारणार नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे. विजिबल आहे, दिसत छोटे छोटे वर्ड्स दिसत आहेत का, याला म्हणतात ऍक्शन पोटेन्शियल ऑफ कार्डियक मध्ये. कोलॉजी तुम्ही बघितलं असेल ना, हार्ट रेट फ्रॉकचे घेतले वगैरे, सांगितलं. एस आय मध्ये आहे, कोलॉजी सब्जेक्ट आहे. एक्झॅक्टली काय घडतं हार्टमध्ये, ही जी वेव आहे ही वेव कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर हार्ट काय, मसल, मसल. ठीक आहे, काय आहे, मसल आहे, त्यात सेल्स आहे, इट इज अ पार्ट ऑफ सेल. त्यामध्ये आहे बघा काय आहे, फेज 0, फेज 1, फेज 2, फेज 3, देन फेज 4. आता हे का शिकायचं तुम्हाला नंतर सांगेल, आता नाही. आता का काय एक्सप्लेन केलं आहे, पेशी आहे, मसल्स आहेत, कार्डियक बद्दल बोलतोय. तर इथे ECF एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, ICF इंट्रासेल्युलर फ्लुइड, कळते काय, हे आउटसाइड आहे, हे इनसाइड आहे पेशीच्या. तर बघा बरं काय दाखवलं आहे, ज्या वेळेस ECG बघितलं सगळ्या, ECG असतो सर नो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ओके नाही, ऍक्शन पोटे हे चेक करतात, किंवा माहिती ना पिक्चर दाखवतात, मॉनिटर असतं, ती लाईन आली का डेड, मॉनिटर चालू असतं चालू आहे की नाही, हा आहे पेशंट सर्वाईव्ह. हार्ट रेट किती हार्ट रेट आहे,
रेडी आता डिजिटल झालेलं आहे. इलेक्ट्रोकार्ड. तर ते हार्टमध्ये काय घडतं, इथे बघा ही फेज आहे, 4 फेज आहे. अशी 4 0 1 2 3. फेज 0 जस्ट हार्टमध्ये काय व्होल्टेज आहे, इथं व्होल्टेज ओके, मेमरी पोटेन्शियल टाइम काय आहे, जस्ट -90 आहे, तो काही नाही आहे, स्ट्रेट लाईन आहे. ही आहे फेज 4. फेज 4 मध्ये काय होतंय हे बघा, सेल्स मध्ये काय आहे, ओपनिंग आहे, चॅनल्स आहे. के प्लस पोटॅशियम पान कुठे आहे, करते म्हणजे बाहेर जात आहे. इंटर पासून तो जो आयन आहे तो बाहेर. फर्स्ट इयरला तुम्ही शिकला असाल ना, ओके केमिस्ट्री शिकत ना तुम्ही, मेजर इंट्रा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड नाही शिकला. सेलच्या आतमधले फ्लुइड, सेलच्या बाहेरचे फ्लुइड, त्यात आयन्स पकडूया. ठीक आहे, सेलच्या आतमधून के प्लस आहे तो बाहेर गेला. ओके इथे काय आहे, सोडियम कॅल्शियम चॅनल्स क्लोज. सोडियम आहे, कॅल्शियम चॅनल म्हणजे काय, ओपनिंग. तेच ओपनिंग, ते ओपन झालं का त्यातून काही आयन्स आत येतील, काही आयन्स बाहेर जातील. ओके मग त्या चॅनल्स मधून काय असणार आहे, ज्या चॅनल मधून सोडियम आत येतात किंवा कॅल्शियम आत येतात त्यांना म्हणतात सोडियम कॅल्शियम चॅनल. कळलेपर्यंत ते काय होईल, सोडियम कॅल्शियम चॅनल काय होणार, बंद होतील आणि पोटॅशियम चॅनल ओपन होतो ह्या -90 व्होल्टमध्ये. त्यामुळे काय होतंय, पोटॅशियम चॅनल ओपन झाल्यामुळे, ओपनिंग झाल्यामुळे पोटॅशियम सेलच्या आतून बाहेर जात आहे. कळलं, पुढे कळलं, दरवाजा ओपन झाला, पोटॅशियम गेला, सोडियम आणि कॅल्शियम दरवाजा बंद झाला. ठीक आहे, आता का के प्लस बाहेर गेला, सोडियम आणि पोटॅशियम बंद आहे. आता फेज 4 नंतर फेज 0 येणार, फेज 0 येणार. आता बघा ग्राफ आहे, वाढला -90 वरून वर गेला, त्याला म्हणतात फेज. हे घडतं, हे हृदयात घडतं. ते जे आयन्स आहेत ना ते एक्सचेंज होतात, त्यामुळे काय होत आहे, ऍक्शन पोटेन्शियल घडत आहे, त्यामुळे ऍक्शन घडत आहे, त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन काम करू शकते त्या आयन्समुळे. क्लिअर का जड जाते, समजतंय ना, इझी. बर नाही समजत तरी काय हरकत नाही, पुढे हे का गरज आहे ते पण समजून सांगतो. पहिली गोष्ट, फेज 4 मध्ये काय, पोटॅशियम बाहेर गेला, सोडियम कॅल्शियम ब्लॉक आहे, ते आत येत नाही आहे. आता फेज 0 4 नंतर फेज 0 स्टेप 0, त्यात काय बघा, रॅपिड Na प्लस इन्फ्लक्स. आता काही सोडियम चॅनल ओपन होईल, पोटॅशियम ब्लॉक झाला, सोडियम चॅनल, सोडियम कुठे आहे, बाहेर आहे बघा, सोडियमचा मान कुठून बाहेरून आतमध्ये येत आहे, कळते. पहिले एक पोटॅशियम बाहेर गेला, सोडियम चॅनल ब्लॉक आहे. बर जसा सोडियम चॅनल ओपन होईल, सोडियमचा दरवाजा ओपन झाला, तो मध्ये येणार, Na प्लस सोडियम आयन्स. ओके तो आत आला. आता थोडा वेळ काय होईल, आफ्टर 1 फेज 0 संपली, मग फेज 1 येईल. आफ्टर फेज 4 फेज 0 0 नंतर फेज 1 आली. फेज मध्ये काय होत आहे बघा, हा जो ग्राफ येतो खाली येतोय इथपर्यंत, काय होत आहे, ट्रान्झिएंट एक्सचेंज, के प्लस चॅनल परत ओपन होणार, के प्लस परत ओपन होणार आणि तो इफ्लक्स बाहेर जाणे. बघा के प्लस परत बाहेर गेला, म्हणजेच काय, 0 मध्ये पोटॅशियम बाहेर गेला, फेज 1 मध्ये सोडियम आत आला, परत फेज 2. कळते का नाही कळते, नाही कळते. काय आहे, सेल्स आहे, सेल मेम्ब्रेन आहे, मसल्स आहे, सेलच्या आतमध्ये इंट्रासेल इंटर आतमध्ये काय आहे, काय आहेत, ते आयन्स आहेत. आणि सेलच्या एक्स्ट्रा बाहेर पण काय आहेत, आयन्स आहेत, ते एक्सचेंज होतात. हे एक्सचेंज काय, इथे ओपनिंग असते, ओपनिंग असते ती ओपन किंवा क्लोज होते, ते चॅनल, चॅनल म्हणतात. ओके जे ओपनिंग मधनं जो आयन येतो त्याचं नाव दिलंय सोडियम चॅनल, त्यातून सोडियम आत येतो, सोडियम बाहेर जातो. कॅल्शियम चॅनल, त्यातून सोडियम आत येतो, बाहेर जातो. पोटॅशियम चॅनल आत येणार, बाहेर जाणार. कळीतपर्यंत मग ठराविक वेळेस मध्ये काय होतात, काही चॅनल ओपन होतील, काही चॅनल क्लोज होतील. कळलं. फेज 4 मध्ये काय आहे, पोटॅशियम का चॅनल ओपन होतो, बाकी चॅनल बंद आहेत, मग तो आतून बाहेर गेला, मग त्या व्होल्टेज नॉर्मल आहे. मला व्होल्टेज वाढतं, काय होतं, ऍक्शन पोटेन्शियल यानंतर मेम्ब्रेन पोटेन्शियल हे वाढतं. हे का बरं वाढतं, कारण की आता पोटॅशियम चॅनल बंद झाला, सोडियम चॅनल ओपन झालाय, जो बाहेरून आत येत आहे. फेज 0 इथपर्यंत, फेज 1 0 सॉरी ही फेज 0 ही सगळ्यात मोठी आहे फेज 0. मग फेज 1 सुरू होतो, पर्यंत अचीव झालं का होईल, परत पोटॅशियम चॅनल पुन्हा ओपन होईल. बघा फेज के प्लस परत बाहेर चालला, बघ एक्सचेंज नाही का, फेज 1 अंडरस्टँड नॉट, काय आहे, के प्लस इफ्लक्स रिटर्न
रिटर्न डबल एरो आहे बघा, एक्सचेंज रिटर्न जो बाहेर गेला की नाही परत आत येईल के प्लस. नाही कळलं? नाही कळलं, ते एरो कळतायत? ठीक आहे चलो. नंतर फेज 2 येतं. फेज 2 मध्ये काय आता इथे काय केलंय, इन्फ्लक्स आतमध्ये कॅल्शियम, कॅल्शियम आतमध्ये येईल बाय के प्लस इफ्लक्स, के प्लस बाहेर जाईल. म्हणजेच काय, फेज जी 2 आहे 1 हा 4 आहे, हा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे ना. हा आता 2 चॅनल ओपन होतील कुठले, कॅल्शियमचे आणि पोटॅशियमचे. कॅल्शियम मध्ये येणार, पोटॅशियम बाहेर जाणार. कळते कळते? नाही कळलं काय प्रॉब्लेम नाही. आणि नंतर फेज 3, फेज 3 काय आहे, फक्त पोटॅशियम चॅनल, कॅल्शियम चॅनल बंद झाला, फक्त के प्लस बाहेर गेला. कळलं की नाही कळलं? आता मी नीट सांगतो, पुन्हा सांगतो. स्टेज 4 ला काही नाहीये, ऍक्शन पोटेन्शियल काही नाहीये, काहीच नाही, इलेक्ट्रिक प्लस काही नाहीये. फक्त पोटेन्शियल ओपन आहे, तिथं के प्लस बाहेर गेले, सेलच्या बाहेर गेले. बर, आफ्टर 4 0 सगळ्यात मोठी फेज आहे. त्यात कसं आहे, पोटेन्शियल बंद झाले, एन ए प्लस चॅनल ओपन झाला, ओपनिंग झाले, एन ए प्लस बाहेर आहे सेलच्या, ते आतमध्ये घुसले, फेज 0. मग फेज 1, फेज मध्ये काय आता हा पोटॅशियम सोडियम चॅनल बंद होईल, फक्त पोटॅशियम चॅनल चालू होईल बघा, फक्त पोटॅशियम. तो काय जो बाहेर गेला की नाही, तो थोडा आतमध्ये येईल, एक्सचेंज. आणि परत फेज 2, फेज 1 नंतर काय होईल बघा, फेज 2 संपली, फेज 2 मग कॅल्शियम चॅनल आणि पोटॅशियम चॅनल दोघं ओपन होतात. कॅल्शियम बाहेरून आत येत आहे, पोटॅशियम आतून बाहेर जात आहे. मग ही फेज संपली, शेवटची फेज आहे फेज 3. इथे काय होणार, कॅल्शियम चॅनल क्लोज, हा बंद झाला, मग सीए प्लस बंद होणार, फक्त पोटॅशियम चॅनल ओपन होणार. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे की कॅल्शियम चॅनल, सोडियम चॅनल आणि पोटॅशियम चॅनल हे 3 आयन्स महत्वाचे आहे, जे एक्सचेंज होत राहतात आतमध्ये बाहेर, आतमध्ये बाहेर. समजलं? थोडस समजलं? ह्यामुळे काय होत आहे, ह्यामुळे आपल्याला काय होत आहे, त्याचं काम चालत आहे, त्यामुळे हृदय बीट करत आहे. एक्सचेंज ऑफ आयन्स, सिंपल वर्ड. काही कळली समजा काय हरकत नाही, पण हा पार्ट कळला. थोडक्यात समरी काय आहे की काय आहेत, हे जे आयनचे चॅनल्स आहेत ते हृदयामध्ये आहेत, हृदयाचे मसल्स आहेत, सेल्स मध्ये आहेत, ते ओपन होतात, क्लोज होतात, त्यामुळे त्यातून ते आयन्स एक्सचेंज होतात. त्यामुळे हे काय घडत आहे, हार्टबीट घडत आहे. त्यामुळे काय होत आहे, एकदम मध्ये हार्ट काम करत आहे. इथपर्यंत कळलं? समजलं? मग अरिथमियामध्ये काय होत आहे ते का, हे जे चॅनल्स आहेत ना, हे जास्त ऍक्टिव्ह झाले. ओके, समजतंय? पण काय, मेम्ब्रेन पोटेन्शियल, हे मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन आहे, सेलचं मेम्ब्रेन असतं ना, त्याच्यावर घडत आहे, ह्या गोष्टी घडत आहे, ज्यामुळे कार्डियक काय करत आहे, नॉर्मल बीट करतो. पण इथे गडबड झाली तर अरिथमिया. कळलं की नाही कळलं? ईसीजी वर डॉक्टरला कळतं की पेशंटला कार्डियक प्रॉब्लेम, छोट्याशा ईसीजी वर लगेच कळतं. हा नॉर्मल ईसीजी असा आला नाही, काय ते प्रॉब्लेम आहे, त्या समजतं. PQRS काय आठवते का? नाही आठवते. HAP मध्ये CG PQRS पॉइंट होते की नाही, नसे आठवत काय प्रॉब्लेम. हा पार्ट समजा थोडाफार, नॉट ऑल, समजले ठीक आहे. थोडंसं कळलं की आयन्स महत्वाचे असतात, जे एक्सचेंज होत आहेत, त्यामुळे हार्टबीट चालू आहे रिदम मध्ये, आणि ह्या आयन एक्सचेंजचा जर प्रॉब्लेम झाला त्यामुळे अरिथमिया होतो. सेकंड काय, कंडक्शन सिस्टीम जे घडते ती ह्या आयन्समुळे. कळलं? हा पार्ट तुम्हाला कोणी नाही विचारणार, नाही हे मी का शिकवतोय, पार्ट कळवा म्हणून. काय पुढे सांगतो. काय आहे, पहिले डेफिनेशन पाहिली, एक्सप्रेशन पाहिलं, क्लासिफिकेशन ऑफ अँटी ड्रग. बघा बरं काय समजतंय. अँटी classified into different groups based on how they work on the heart's activity. काय, ऍक्शन पोटेन्शियल म्हणजेच काय, आयन्स एक्सचेंज. वाचा, 4 आहेत, पहिले 2 यामध्ये टाकले. मेम्ब्रेन स्टॅबिलायझेशन, मेम्ब्रेन स्टॅबिलायझेशन, जे स्टेबल नाही आहे त्याला स्टेबल करा. कळलं काय कळलं? तेच काय, सोडियम चॅनल ब्लॉकर, सोडियम चॅनल ब्लॉकर जास्त वेळ ओपन आहे, ब्लॉक करा. त्याला प्रॉब्लेम आहे
एक्झाम्पल समजा हायपरटेन्शन असतं, हायपरटेन्शन काय जास्त ब्लड प्रेशर आहे, डॉक्टर म्हणतात मीठ खाऊ नको बाबा, ते काय सोडियम आहे, ऑलरेडी तो हार्ट रेट असते. अंडरस्टँड नॉट? ठीक आहे, आपण त्यात अँटी हायपरटेन्शन बघू आपण, डोंट वरी. काय आहे? मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट. वर्ड काय आहे? मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग. हा काय वर्ड होता? कळलं की नाही कळलं? मेम्ब्रेन पोटेन्शियल. हे काय? स्टेबल करा, स्टेबल करा मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग. पुढे चॅनल आहे ना, जो पण होतं जास्त आहे त्या बंद करा. कळलं समजतंय का? नाव आफ्टर दिस सोडियम चॅनल ब्लॉकर. these are drugs reduces the excitability. जास्तच काम करतो एक्साइटेबल हार्ट सेल. एक्झाम्पल कुठल्या कॅटेगरी ड्रग आहे? एक्झाम्पल कुठल्या कॅटेगरी? पिनिडिन आणि प्रोक्रेनामाइड. दोन एकदा माहिती आपल्याला. सेकंड काय कॅटेगरी? बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर. आता जस्ट आपण ॲड्रेनर्जिक सिस्टीम शिकू, ठीक आहे? त्याच 5-6 चॅप्टर डिटेलमध्ये बीटा सेल्स असतात, ठीक आहे? नॉट सेल्स, रिसेप्टर्स आहे. बीटा रिसेप्टर्स आर प्रेझेंट ऑन द हार्ट सेल. त्याच्या सेल्सवर काय आहे? रिसेप्टर प्रेझेंट आहे बीटा. ते काय आहे? त्यांना ब्लॉक करायचे, त्यांना म्हणतात बीटा ब्लॉकर. अंडरस्टूड? जे बीटा रिसेप्टरला जे ड्रग आहे ते ब्लॉक करतात. एक्झाम्पल काय? प्रोप्रेनोलॉल, प्रॅक्टोलॉल. प्रोप्रेनोलॉल हा आपल्याला स्टार ड्रग आहे, बीटा ब्लॉकर आहे, ठीक आहे? दिस ड्रग स्लो डाऊन दी हार्ट रेट. जास्त हार्ट रेट वाढलाय, हायपर ऍक्टिव्ह आहे, काम करत, हार्ट रेट कमी करा बाय ब्लॉकिंग द ॲड्रेनालिन इफेक्ट. आता ॲड्रेनालिन काय आहे माहिती आहे? बॉडी आपण शिकू, डोंट वरी. सिक्रेट होतो, तो हार्टमध्ये जातो, बीटा रिसेप्टर अटॅच होतो आणि बीटा रिसेप्टरला काय करतो? ऍक्टिव्ह करतो, त्यामुळे हार्ट रेट वाढलाय. काय करायचंय? या बीटा रिसेप्टर ब्लॉक करणार ड्रग, बीटा ब्लॉकर. सेकंड कॅटेगरी समजली? नंतर आफ्टर दिस सेकंड कॅटेगरी थर्ड काय आहे? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आला? कॅल्शियम चॅनल आला का? ऍक्शन पोटेन्शियल मध्ये सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, नाही? आता सोडियम चॅनल बघितला ब्लॉकर, हा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. काय होतंय? दिस ड्रग्स रिलॅक्स द हार्ट मसल्स. कॅल्शियम काय करतो? कॅल्शियम हार्टबीट, हा काय चॅनल ब्लॉक केला, कॅल्शियम आत येणार नाही, त्यामुळे जे हार्टबीट्स वाढले नॉर्मल होतील, स्लो डाऊन होतील हार्ट मसल, स्लो डाऊन इलेक्ट्रिकल कंडक्शन. इलेक्ट्रिक कंडक्शन चालू की नाही, हायपर झालंय, जास्त होतंय, डाऊन करते जाण्याचा प्रयत्न. कॅल्शियम ब्लॉकर, वेरापॅमिन, निफिडिपिन. Understood or not? And last fourth, drugs that prolong the action potential duration. This guy, this drugs helps to stabilize the irregular heartbeats. काय irregular heartbeats काय स्टॅबिलाइज करते. एक्झाम्पल, एक एक्झाम्पल दे ऍटलिस्ट. हे समजलं आता, हे का शिकवलं अजून डीपली कळेल. हे आहे कसलं? हे ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. नाव हे आहे ट्रॅडिशनल, पहिल्यापासून आलेलं आहे, तुम्ही हे बोलू शकतात, बट एक्सपेक्टेड हे नाही आहे फॉर युअर एक्झाम ऑफ डिप्लोमा. काय आहे? युअर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू वॉगन विलियम क्लास. यानंतर या दोघांनी शोध लावला म्हणून वॉगन विलियम क्लासिफिकेशन यांनी क्लासिफिकेशन केलं आहे. सिम्पल तेच आहे, अगोदरच आहे, फक्त न्यू वेनी मांडलं त्यांनी. काय मांडलं बघूया. दिस सिस्टम क्लासिफाइड ड्रग बेस्ड ऑन हाऊ दे ऍक्ट ऑन हार्ट ऑन द चॅनल्स, सोडियम चॅनल, पोटॅशियम चॅनल, कॅल्शियम चॅनल, कशी ऍक्टिव्हिटी देतात त्यानुसार रिसेप्टरवर. पहिला त्यांनी 4 क्लासिफिकेशन आहे, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. अँटीहायपरटेन्सिव्ह क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. पहिला क्लास 1 म्हणजेच काय? सोडियम चॅनल ब्लॉकर. आताच पाहिलं आपण, मेमरी स्टॅबिलायझिंग एजंट, सोडियम चॅनल ब्लॉकर. दिस डाऊन स्लो डाऊन द इफेक्ट इन द हार्ट, प्रिव्हेंटिंग द इरेग्युलर हार्टबीट. सोडियमची एंट्री होऊ देणार नाही, कमी करतील, त्यामुळे जे हार्ट रेट वाढलाय तो. एक्झाम्पल ते मेन आहे. बर, क्लास 2 काय आहे? बीटा ब्लॉकर. अगेन सेम, बीटा ब्लॉकर काय आहे? reduces the effect of adrenaline, slow down heart rate and the reducing strain. सेम ड्रग प्रोप्रानोलॉल, स्टार ड्रग आहे, स्टार ड्रग आहे प्रोप्रानोलॉल, बीटा ब्लॉकर, क्लास 2. देन क्लास 3 अँड क्लास 4. क्लास 3 कोण आहे?
क्लास 3 पोटॅशियम चॅनल ब्लॉक. आणि क्लास 4 काय आहे? कॅल्शियम चॅनल ब्लॉक. हे जे आयन्स आहे, चॅनल्स आहे, ह्याचे ओपनिंग आहेत ना, ब्लॉक करायचे. त्यामुळे जे काही अरिथमिया झालाय, रिदमनी काम करत नाही, हार्टबीट एक्स्ट्रीम वाढून चाललंय, 100 डिग्री मोर दॅन 100 बीट्स पर मिनिट ते कमी रिड्यूस केले. त्यांचा जो इन्फ्लक्स आउटफ्लक्स हा त्यानं बाहेर जाणं हे बंद झालं. कळलं की कळलं? काय आहे? क्लास 1 ड्रग काय आहे? सोडियम ब्लॉकर आहे. ठीक आहे. क्लास 2 बीटा रिसेप्टर ब्लॉकर आहे, बीटा. क्लास जो 3 आहे तो पोटॅशियम आहे आणि क्लास 4 जो आहे तो कॅल्शियम चॅनल ब्लॉक 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 ब्लॉक. दे आर ऑल ब्लॉकर्स, ऑल इनिबिटर्स. कळलं की नाही कळलं? आता समजलं. हे समजावं म्हणून ती डायग्राम एक्सप्लेन. ती डायग्राम किंवा ते एक्सप्लेन तुम्हाला कोणी विचारा नाही, पण त्याचं लॉजिक काय आहे, ते का अभ्यास करायचा, त्याचा उपयोग काय आहे, यात कळेल. अंडरस्टँड ऑर नॉट? समजलं का? परत सांगू? ओके. देअरफॉर डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन येतं म्हणजे मार्क्स 3 मार्क्स किंवा कंबाईन क्वेश्चन. ठीक आहे. इज इट क्लिअर? नाव 1 मार्काचा क्वेश्चन होता बघा बरं. क्वेश्चन काय? अरे मॅच द फॉलोइंग. जोड्या लावा. साठी हा बी क्लास 1 क्लास 2 क्लास 3 क्लास 4. ठीक आहे. हा यातला काय म्हणतो? ए 1चं काय? ए 1 कॅल्शियम ब्लॉकर म्हणतोय, पहिलेच चुकलं. क्लास 1 काय आहे? क्लास 1 काय होतं? एन ए ब्लॉकर होता. पण मला सांगा यातला सोडवून म्हणजे लॉजिक लावायचं. 1चा सी आहे बरोबर. कुठे 1चा सी आहे? बी बोलला तू पहिले. बी बोललास का? मला बी ऐकू आलं. सिंपल. काय करायचं? सगळ्यांनी लॉजिक लावा ना. माहिती आहे क्लास 1 सोडियम ब्लॉकर आहे, सोडियम ब्लॉकर सी. बर मध्ये 1 सी कुठे आहे? हा बाकी ए ए डी बी माहित नाही, रॉंगच आहे. एकच ऑप्शन आहे. बघूया. 1 सी. बर 1 सी. 2 बी बरोबर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. बर तर नॉट 2 बी, बीटा ब्लॉकर. सॉरी, रिपीट. 1 सी, 2 बी बीटा ब्लॉकर, 3 डी पोटॅशियम आणि 4th कॅल्शियम. करेक्ट. तर डी आन्सर. अवघड आहे का? सोपं आहे. आता कळलं? व्हेरी नाईस, गुड. तो हा 1 मार्क क्वेश्चन होता ॲज अ अँटी ड्रगच्या बाबतीत. नाव क्विनिडिन. तो काय फर्स्ट कॅटेगरी क्विनिडिन, क्लास 1 सोडियम चॅनल ब्लॉकर, त्यातला क्विनिडिन. हा थोडक्यात सांगतो. हा समजला तर पुढचा समजतो घेतलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय क्विनिडिन मध्ये काय लिहिलं आहे? व्हाईट आहे, निडल क्रिस्टल लाइक शेप, क्रिस्टल आहे, निडल लाइक क्रिस्टल्स, ऑर्डर इज बिटर टेस्ट, स्लाइटली डिझॉल्व इन वॉटर. इट रोटेट्स द लाइट टू राइट साइड. काय इट इज एक्सट्रोटेटरी अँड डार्कन्स ॲट द एक्सपोज टू लाईट. म्हणजे लाईट पासून हा प्रोटेक्ट करायचं आहे. सिंपल. हे डेक्स्ट्रोलिओ झालंय तुमचं. तिथेच इंट्रोडक्शन आहे. तिथेच काय आहे? मेन वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, कार्डियाक अरिथमिया. वेंट्रिकल टॅकिकार्डिया हार्टबीट असते, वेंट्रिकल असं बीट करत आहे. कार्डियाक अरिथमिया हेल्प्स टू कंट्रोल फास्ट और इरेग्युलर हार्टबीट. चा मिनिंग मी दिलाय पुढे. सेकंड यूज काय आहे? थायरोटॉक्सिकोसिस. थायरोटॉक्सिकोसिस थायरॉइड बघा. यूज इन केस वेअर अँड ओव्हर ऍक्टिव्ह थायरॉइड विच अफेक्ट्स द हार्ट. आठवतंय का? एंडोक्राइन सिस्टम याची. ओके. देन मलेरिया केसमध्ये सर्वात जास्त मेन यूज हा याचा अँटी मलेरिया ड्रग, अँटी इन्फेक्टिव्ह. बघू त्यास बघू. समजताय मी काय सांगतोय ते? मलेरिया kills the malaria parasite and helps to treat the infection and last maintain the sinus rhythm. हे सिनोडिक आहे हार्ट आणतो. हे 4 युजेस आहे. समजले? अंडरस्टँड? मेन यूज करायचा फर्स्ट प्रेफरन्स आहे तो ॲज अ अँटी मलेरिया आहे. ठीक आहे. त्यात आपला स्टार ड्रग आहे, त्या बघू आपण. बट ऑल्सो इन केस ऑफ ॲज अ वॉट अँटी अरेथमिक ड्रग. अंडरस्टँड? बर हा इंट्रोडक्शन होता फक्त. परत आहे ब्रँड नेम दिले आहेत, त्यात मी जात नाही आता. नाव हा क्वेश्चन विचारला गेला आहे.
काय क्वेश्चन विचारला गेला आहे? ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ पेनिटॉइन अँड गिव्ह इट्स केमिकल नेम. तेच थेरपेटिक म्हणजे काय? कुठल्या आजारामध्ये वापरतात. तेच फॉर्म्युलेशन्स, स्टॅबिलिटी, स्टोरेज कंडिशन अँड ब्रँड नेम्स. पॉइंट क्वेश्चन फॉर 5 मार्क्स. ओके, वन मोर थिंग. हा जो ड्रग आहे, हा ड्रग अजून एका याच्यामध्ये आहे, चॅप्टरमध्ये. ठीक आहे, तो पण दाखवतो. डोंट वरी. बरं, स्ट्रक्चर ऑफ पेनिटॉइन बघा बरं. या स्ट्रक्चर, ओके, या केसमध्ये आय ट्राय टू एक्सप्लेन. बघा काय आहे, केमिकल नेम बघूया. ही जी रिंग आहे, दिस वन, ही रिंग आहे ना, रिंग इज व्हॉट? इमिडाझोलिन. शे का तुझं? इमिडाझोलिन. कळलं? ही पॅरेंट रिंग आहे. 4th चॅप्टर 4th युनिट केमिस्ट्री, हेटेरोझाइगस कंपाऊंड, काय पर्टिक्युलर स्ट्रक्चर नेमिंग. दिस रिंग, ह्या रिंगवर काय सबस्टिट्यूशन आहे? काय काय सबस्टिट्यूशन आहे? 1 3 4. हे जे आहेत, हा हा जो आहे, हा सी डोंट वाय, हा पण जो आहे तो सी डबल बॉन्ड, ह्या काय आहे? कीटोन. येस और नो? आणि हा काय आहे? फिनिल. हा फिनिल आहे. बघा, ज्यावेळेस काय असतं, आय विल एक्सप्लेन. काय आहे? हा बेन्झिन आहे, बेन्झिन C6H6. हा बेन्झिन आहे. ज्या वेळेस बेन्झिन मधनं एक हायड्रोजन जातो, ओके, म्हणजे काय होईल आता, हा त्याला असं असं डिनोट करतात. एक हायड्रोजन गेला म्हणजे जागा रिकामी आहे, बरोबर. इथे आर ग्रुप आहे, आर म्हणजे कुठला पण ग्रुप इथे अटॅच होऊ शकतो. मग याला म्हणतात त्यावेळेस C6H5, मग याला म्हणतात फिनिल. याला म्हणतात फिनिल. जेव्हा C6H6 असतो बेन्झिन, बेन्झिन मधनं एक हायड्रोजन जातो, त्या दुसरा ग्रुप अटॅच होतो, तर त्याला म्हणतात फिनिल. कळलं? फिनिल. कळलं? ही फिनिल रिंग आहे, बरोबर. आणि हा कार्बन आहे. आता बघा, ओके, इथपर्यंत समजलं. नाव काय नंबरिंग दिला, नंबरिंग कसं नाव दिलंय? 5,5 डायफिनिल. डाय म्हणजे 2, फिनिल आहे, 2 आहेत फिनिल, एकाच कार्बन अटॅच आहे. त्या कार्बन काय नंबर आला? 5. कळलं? कळलं? आणि डायफिनिल इमिडाझोलिडिन, हा दिस आहे. आणि 2 नंबर 4 नंबर काय आहे? कीटोन ग्रुप आहे, 2 आहे. 2 4 डाय, डाय म्हणजे 2, 1 म्हणजे कीटोन. आता नंबरिंग जर आपण बघितलं, 1 2 3, हा 4, हा 5. अंडरस्टूड? आता बघा बरं, काय आहे? 2 नंबरला आणि 4 नंबरला 2 कीटोन ग्रुप आहे. डाय 1, 1 म्हणजे कीटोन, कीटोन डिनोट करताना 1 लिहितात. पण कशावर आहे? इमिडाझोलिनवर आहे. बर, अजून काय आहे? त्याच इमिडाझोलिनच्या 5 नंबरला 2 फिनिलिंग आहे. 5 दोनदा लिहिले आहे. 5 डाय फिनिल इमिडाझोलिन. अंडरस्टूड? ह्या वेळी लिहा किंवा ह्या वेळी लिहा, और 5 डायफिनिल सेम आहे. 5 डायफिनिल. मग पुढे काय घेतलं? 24. इथं शेवटी घेतलेलं आहे, इथं पहिलं घेतलं 2 4 इमिडाझोलिडिन डाय 1. काही फरक नाही, फक्त 2 4 उचलला शेवटचा, 4 इमिडाझोलिडिन लिहिलं. असं लिहा किंवा असं लिहा, बोथ आर राईट. समजलं की नाही समजलं? आता कळलं नॉमिनोलॉजी कसं लिहितात ते. ठीक आहे, असं नंबरिंग करायचं 1 2 3 4. आता मला सांग बरं, हे क्लिअर इथपर्यंत का परत रिपीट करू एखादा पॉईंट? ओके, नंबरिंग समजा आपण अशी केली तर, हा पण नायट्रोजन आहे, अशी केली तर 1 3 5. नाही चालणार. का नाही चालणार? कारण की लोवेस्ट लोकंट आला पाहिजे, कमीत कमी लोकंट. बघा, ह्या कीटोनला 2 नंबर येतो, ह्या कीटोनला 5 नंबर येतो. कळलं? हा, म्हणून इट इज रॉंग. म्हणून आपण इकडून 1 2 3 4, हे बघा, इकडून गेलो त्याला 2 नंबर येतो, 5 नंबर येतो. आणि इकडून गेलो 1 3 5, पहिल्या मेथडने 2 5, मेथडनी लोएस्ट लोकंट कुठल्या मेथडमध्ये आहे? बरोबर, ही राईट. अंडरस्टूड? काय काय विद्यार्थी विचारतात, सर दोघं सारखेच नाही, नायट्रो दिलं काय तिकडून दिलं काय? नाही, कमीत कमी नंबर आला पाहिजे. अंडरस्टँड? ओके, गुड. नाव
स्ट्रक्चर कळलं, केमिकल नेम कळलं. बघा काय विचारलंय, स्ट्रक्चर, केमिकल नेम. नाव, युजेस, फॉर्मेशन, स्टॅबिलिटी, सोपे ते 1 पेज आहे. काय बघा, थेरॅपेटिक युजेस. ओके, काय दिले आहे सगळ्यात पहिले, फिनोटाईन फॉर्मली कॉल्ड एज डायफिनिल हायड्रॅन्टोइन. हा जो आहे हा हायड्रॅन्टोइन डेरिव्हेटिव्ह आहे. ही हायड्रॅन्टोइन डेरिव्हेटिव्ह जात नाही आता. तर पोटंट काय दिलंय, अँटी कन्व्हर्जन. सगळ्यात पहिले हॅलोच काय कन्व्हर्जन काय, या लोकांना फिट येतात, काहीतरी फिट येतात, पांढरे होतात, बापरे काय पेशंट आहे असं असेल. काय, द डिसीज इज रिलेटेड टू ब्रेन, ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम आहे तो. ठीक आहे, जेव्हा आपण 5वा 6वा चॅप्टर आहे की नाही त्यात हे आहे, ड्रग्स ऍक्टिव्ह सीएनएस, ड्रग्स ऍक्टिव्ह एनएस आहे ते. म्हणजे काय, अँटी कन्व्हर्जन, ज्यांना फिट येतात ना, ते वेगळे प्रकार आहे कन्व्हर्जनचे. फॉर ट्रीटमेंट ऑफ द अँटी कन्व्हर्जन इज ड्रग्स फर्स्ट प्रेफरन्स ॲज अ अँटी कन्व्हर्जंट आहे. मग ट्रीट अँड प्रिव्हेंट, मग हे सगळे ग्रॅन्युअल इपिलेप्सी, तर पार्शियल सीझर, हे सगळे प्रकार आहेत. हे बघा, कन्व्हर्जन आणि इपिलेप्सी एकच आहे, लक्षात ठेवायचं, एकच आहे, दोघांचं एकच आहे. शेवटी अँटी कन्व्हर्जन ड्रग और अँटी इपिलेप्सी ड्रग फर्स्ट ऑफ ऑल. मग हे प्रकार आहेत इपिलेप्सीचे किंवा कन्व्हर्जनचे. ते ग्रॅन्युअल इपिलेप्सी, पार्शियल इपिलेप्सी, स्टेटस इपिलेप्सी, प्रत्येक प्रकारच्या इपिलेप्सी किंवा प्रत्येक प्रकारच्या कन्व्हर्जन्समध्ये हा वापरतात. सेकंड, यूज ॲज अ अँटी कन्व्हर्जन अँड व्हॉट, हिप्नोटिक्स. आता आपण जेव्हा सीएस बघूया तेव्हा समजेल म्हणजे काय, जे काय ज्या पेशंट झोप लागत नाही ना, आजार आहे, त्या आजाराला म्हणतात इनसोमनिया. इनसोमनिया लागत नाही, डॉक्टर काय करावं, डॉक्टर काय करतात, काय टॅब्लेट प्रिस्क्राईब करतात. तर हा फर्स्ट ड्रग नाही आज हिप्नोटिक लागायला पेशंट, मस्त आहे का, इनेस डिप्रेसंट, काय त्याला ज्याच्याने झोप लागते, नॅचरल झोप लागते, नॅचरल सारखी झोप लागते, त्याला म्हणतात हिप्नोटिक ड्रग. आजार आहे इनसोमनिया. ठीक आहे, हा तसाच पण फर्स्ट प्रेफरन्स काय आहे, अँटी कन्व्हर्जन. आणि मग सेकंड लास्ट काय आहे, यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कार्डियक अरिथमिया. समजलं, ऍटलीस्ट 2 यूज करू शकाल, ॲज अ अँटी कन्व्हर्जन अँड ॲज अ व्हॉट, आहे पण केस ऑफ यूज ट्रीट द कार्डियक अरिथमिया. समजलं, डेफिनेटॉइन हा जो ड्रग कराल, एकच ड्रग कराल, तुमचे 2 पॉईंट कवर होतात. त्यात पण स्टार आहे, ह्यात पण स्टार आहे, हा ड्रग अंडरस्टूड. बर, आणि स्टोरेज कंडिशन वगैरे सिंपल आहे. काय दिलं आहे, स्टोर ॲट रूम टेम्परेचर बिटवीन 60 to 70, इथे फॅरेड राहून गेला, फॅरेडे किंवा नॉर्मल रूम टेम्परेचर 20 डिग्री to 25 डिग्री. हे फॅरेडे युनिट आहे, हे सेल्सिअस आहे. कीप अवे फ्रॉम लाईट, माहिती आहे हीट सेन्सिटिव्ह आहे, लाईट पासून लांब ठेवा, मॉइश्चर पासून लांब ठेवा. नॉट फ्रीज, फ्रीज करायचं नाही, डोंट रेफ्रिजरेट 20 डिग्री किंवा फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं, ओनली ॲट रूम टेम्परेचर. समजलं, ठीक आहे. ब्रँड न्यूज वेगवेगळे फिनिटॉइनचे, सगळ्यात मोठा ब्रँड जॉईन, सगळ्यात मोठा ब्रँड आहे फायझर कंपनी, फायझर आय थिंक सो, बट बाकीचे पण आहे, यू कॅन सर्च ऑन द नेट ऑल्सो अँड राईट इट. प्लस फॉर्म्युलेशन इंजेक्शन फॉर्म मध्ये, कॅप्सूल फॉर्म मध्ये, टॅबलेट पण आहे, टॅबलेट फॉर्म मध्ये. मी जास्त करून टॅबलेट फॉर्म बघितला आहे. बरं, समजलं की नाही समजलं, इज इट क्लिअर. सो दिस वॉज आय थिंक सो लास्ट स्लाइड ऑफ, ओके सॉरी, so last slide of the word phenytoin star drug. is it clear, समजतंय. बर, याच्या व्यतिरिक्त जे छोटे छोटे 1-1 मार्काचे क्वेश्चन्स होते, लास्ट साइड, कार्डियक अर्थमिया मीन्स डिस्टर्बन्स इन, हा तिथे ABCD असतील ऑप्शन, डायरेक्ट मोळ्यांसह घेतले आहे. काय आहे, हार्ट रेट झालेला आहे, त्याला कार्डियक म्हणतात. बरं, एक्झाम्पल ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, ABCD असेल काय दिलीस, त्यातला डिफिडिफिन हा तिथे दाखवला आहे. ओके, हे 1-1 मार्काचे होते, हे पण मी इन्क्लूड केले स्लाइड मध्ये. फॉर दिस जे काय आहे ते, द मोर फिनिटॉइन सोडियम इज अ चॅप्टर ड्रग ॲज अ अँटी अर्थमिक ड्रग. समजलं की नाही समजलं, एखादा डाऊट आहे, त्याला पण नाही समजलं असं काय आहे का.
7वा चॅप्टर इंटरमिट ड्रग. ठीक आहे, त्यामध्ये स्टार होता ट्रिनटॉइन सोडियम. डिटेलमध्ये शिकवला रिस्पॉन्स ड्रग आणि त्यानंतर का एक ड्रग ते केला 2 पॉईंट. समजलं? क्लिअर? ॲज अ अँटी ड्रग ऑल्सो डेफिनेशन क्लासिफिकेशन. ओके, तर ते क्लासिफिकेशन 1 मार्काला मॅच द पेअर मध्ये विचारलं असतं की तोच ड्रग फिल्टर म्हणून आलेला आहे फॉर 5 मार्क्स. ते एकच आन्सर दिलेले तरी त्यात पण मार्क पडतील. 1 ड्रग 2 टॉपिक्स आर कवर्ड. अंडरस्टूड? ठीक आहे, सो ते वी हॅव कवर्ड पार्ट ऑफ टेरमिक ड्रग. आणि जो नेक्स्ट पार्ट आहे तो उद्या आपण कव्हर करूया. दॅट इज अँटी हायपरटेन्सिव्ह. त्यात 2 ड्रग आहेत, स्टार ड्रग आहेत, ते आपण मेनली कव्हर करूया. प्रोपोनॉल कॅप्टोप्रिल छोटा चॅप्टर राहील काय प्रॉब्लेम. बिफोर दॅट अँटी हायपरटेन्सिव्ह डेफिनेशन त्याचं क्लासिफिकेशन येतं, मग ड्रगचं सगळं काय. ठीक आहे, स्टॉप हिअर.